then we don't get any holidays. For example, um, we don't get any holidays. For example, I don't get Saturday, Sunday off or any bank holidays off. But so whenever my shift for I get a call from for my shift, I have to be available here. um, सो जसं की आपल्याला आपण इंडियन्स आहोत, आपल्याला दिवाळी पाहिजे असते. आज गुढीपाडवा आहे, तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तर इथे तशी सुट्टी नाही मिळत, इवन दिवाळीसाठी सुद्धा नाही मिळत. तर तो एक छोटासा चॅलेंजिंग पार्ट आहे या जॉबचा, की यू यू विल यू शुड बी रेडी टू वर्क ऑन डे शिफ्ट, नाईट शिफ्ट, लॉंग वर्किंग अवर्स. आणि you just need to stop worrying about the holidays. But still, despite of these challenges, हे करिअर इतकं लुक्रेटिव्ह आहे आणि इतकं इथे शिकण्यासाठी इतकं खूप आहे की आपण ह्या challenges कडे ऑटोमॅटिकली we just ignore it and we go ahead. um, Next slide please. Yeah, so let's get directly to the point. Relevance of satellite telecommunications. आता कोविडमुळे तर आपल्या सगळ्यांना माहितीच झालं आहे की वर्किंग फ्रॉम होम, वर्किंग रिमोटली हे सगळं किती महत्वाचं झालं आहे. आणि कुडोज टू यू गाईज की तुम्ही ऑलरेडी आता डिस्टन्स लर्निंग चालू केलं आहे. आणि सो युल बी मोर ग्रूम्ड अँड मोर रेडी फॉर द फ्युचर विच वी हॅव टू support and work remotely. But satellite telecommunication is not a new thing. It's been there for like many years. It's just आपण त्याच्याकडे इतकं क्लोजली लक्ष दिलं नव्हतं. आणि बिकॉज त्याचं ऍप्लिकेशन हे खूप ब्रॉडर स्केलवर होतं इतके वर्ष. पण आता जसं की आपल्याला एव्हरीडे लॅपटॉप लागतो, एव्हरीडे आपल्याला मोबाईल लागतो. त्यामुळे आपल्याला त्याचे जास्त मी म्हणेन की जाणवायला लागलं आहे की वी नीड सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन, बट इट्स बीन देअर फॉर लाईक मेनी इयर्स. आता मी म्हणजे बिकॉज आय हॅव व्हेरी लिमिटेड टाइम, मी फटाफट तुम्हाला एक असे ऍप्लिकेशन सांगत जाईन आणि आय विल गिव्ह यू एक्झाम्पल्स रिगार्डिंग माय ओन कंपनी. बिकॉज दिस इज माय फर्स्ट एंट्री. आय मीन आय वुड से की मी पहिल्यांदाच ह्या एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये मी काम करायला सुरू केलं, तर ही माझी पहिली कंपनी आहे. सो आय नो थिंग्स क्लोजली फ्रॉम दिस पर्स्पेक्टिव्ह. तर लेट्स स्टार्ट. पहिलं आपण ऍप्लिकेशन पाहू शकतो की ग्लोबल ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी फॉर एअरलाइन्स. तर सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन मध्ये एव्हिएशन हा फक्त एक पार्ट आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की सॅटेलाइट हे फक्त एव्हिएशनशी रिलेटेड आहे, तसं नाहीये. इट वर्क्स ऑन लँड, एअर अँड वॉटर एव्हरीवेअर. तर एव्हिएशन मध्ये आता मी करंट एक्झाम्पल देते. आफ्टर कोविड एअरलाइन्सला सगळ्यात जास्त मोठा फटका बसला. त्यांचा बिझनेस पूर्ण डाऊन झाला. तर टू अट्रॅक्ट पीपल बॅक अँड टू एन्श्युअर देअर सेफ्टी, ऑल एअरलाइन्स आर नाव गोइंग टू ऑपरेट ऑनलाईन. तर फॉर एक्झाम्पल, रिसेंटली व्हर्जिन अटलांटिक या एअरलाईन सोबत इनमरसॅटनी एक डील स्ट्राईक केला. त्याच्यामध्ये एक त्यांनी ब्रिलियंट आयडिया दे आर गोइंग टू इम्प्लिमेंट, की जे एअरपोर्टवरचे शॉप्स आहेत की जिथं आपण ड्युटी फ्री शॉपिंग करतो. आफ्टर जेव्हा आपण सिक्युरिटी चेक इन करून बाहेर येतो तेव्हा आपल्याकडे वेळ असतो आणि तेव्हा लोक ड्युटी फ्री शॉप्सकडे जातात. तर टू अवॉइड द फिजिकल प्रेझेन्स ऑफ पीपल इन द शॉप्स, व्हर्जिन अटलांटिकनी हे सगळे शॉप्स ऑनलाईन स्टार्ट केले आहेत. तर एअरपोर्टवर आपण एका जागी बसून राहू आणि हे शॉप्स आपण एका जागी बसून आपण बेसिकली शॉपिंग करू. ॲट द सेम टाइम, मोर इम्पॉर्टंटली, इन फ्लाईट जिथं आपल्याला लिमिटेड स्पेस आहे तिथे आपण कसं सेफ्टी एन्श्युअर करणार आहोत. तर जे आपल्याला फ्लाईटमध्ये जेव्हा आपण बसतो, सॉरी, फ्लाईटमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला एअर होस्टेस येतात, स्टीवर्ड्स येतात, अँड दे ट्राय टू सप्लाय अस वॉट एव्हर वी नीड. सो नाव एव्हरीथिंग इज बिकॉज एव्हरीथिंग इज गोइंग टू गो ऑनलाईन. जे मेन्यू कार्ड वगैरे आपल्याला मिळायचं फ्लाईटमध्ये बसल्यानंतर, ते सगळं आपल्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून मोबाईलवर मिळणार आहे. तर बेसिकली यू विल जस्ट गो थ्रू युअर ॲप, ऑर्डर वॉट एव्हर यू वॉन्ट, कॉल द एअर होस्टेस अँड स्टीवर्ड्स ऑनलाईन युझिंग युअर ॲप. तर हे सगळं आपल्याला फ्लाईटमध्ये बसून करता येणार आहे. बट सॉरी अबाउट दॅट.
सो हे सगळं आपल्याला फ्लाईटमध्ये बसून करता येणार आहे विथ विथ द हेल्प ऑफ इन्मरसॅट्स वायफाय. आणि इन्मरसॅट सारख्याच अजून बाकीच्या ज्या सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन कंपन्या आहेत त्या आपल्याला इन फ्लाईट ह्या प्रकारचं वायफाय देणार आहेत. सो दॅट इज वन ऍप्लिकेशन. द नेक्स्ट ऍप्लिकेशन कॅन बी जे फॉर एक्झाम्पल टेक एक्झाम्पल ऑफ ब्राझील, ज्याच्यामध्ये इतके साऱ्या ट्रेन्स वगैरे. सॉरी, ब्राझील इज अ व्हेरी डिफिकल्ट कंट्री बिकॉज जॉग्राफिकली तिथे फक्त फॉरेस्ट आहे आणि रिमोट एरिया आहे. तर तिथे जर जेव्हा ट्रेन्स ऑपरेट करतात तर त्या ट्रेन्सला एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी, ड्रायव्हर्सला, त्या स्टाफला एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशनचा वापर होतो. आणि तिथे डेटा आणि व्हॉइस कम्युनिकेशन is going to be provided with the help of these satellite communications. The next can be very important aspect. Governments around the world they use satellite communication for defense purposes, and very recent example is Australian bushfire. जेव्हा it was literally burning issue होता तेव्हा तिथे ह्या कंपनीजचे सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन यूज करून इतक्या हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा एकदम स्मूथ कम्युनिकेशन एस्टॅब्लिश, दे कुड अचीव स्मूथ कम्युनिकेशन बिकॉज ऑफ सॅटेलाइट. तर तिथे ऑब्व्हियसली वी कांट यूज मोबाईल कम्युनिकेशन बिकॉज ऑफ द नॅचरल लिमिटेशन्स. पण अशा ठिकाणी डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन यूज होतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. Yeah. So, take example of my employer. Basically, it was started because of it was started under United Nations. Um, जेव्हा जे मेरीटाईम सध्याचा म्हणतात की पॅसिफिक, अटलांटिक, हे जे इंडियन ओशन, हे ओशन्स आहेत त्याच्यामध्ये जे शिप्स आणि जे ह्यूज व्हेसल्स असतात त्यांना एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी म्हणून ह्या कंपनीची सुरुवात झाली होती. आणि अजून सुद्धा ते हे काम चालू ठेवलं आहे त्यांनी. वी प्रोव्हाइड टेलिकम्युनिकेशन टू ऑल द शिप्स, मर्चंट शिप्स, जे फिशिंग करतात लोक कॅनडामध्ये वगैरे, जिथं ह्यूज स्केलमध्ये फिशिंग होतं. तर त्या त्या सिच्युएशन मध्ये त्यांना जे सॅटेलाइट कम्युनिकेशन पाहिजे आहे ते ह्या कंपनीज प्रोव्हाइड करतात. The next is example of US government, because we all know की US government has presence all over the world. Different countries मध्ये त्यांचे म्हणजे आर्मीज आहेत आणि त्यांना दे नीड टेलिकम्युनिकेशन मोर दॅन एनिथिंग. तर आमच्या कंपनीचे जे सॅटेलाइट्स आहेत ते मोस्टली यूज होतात US गव्हर्नमेंट कडून. वी कांट सी व्हॉट दे आर डुईंग विथ अवर सॅटेलाइट, हाऊ दे आर युझिंग इट, बिकॉज इट्स हायली कॉन्फिडेन्शियल. बट for example, personally, when I'm working, I know one of my company's satellite is being used by US government, but I don't know how they are using it, but I just know that they are using it. So these are the different applications of satellite communications, just as a brief introduction. So where do engineers stand in satellite communication? That's जे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला डिस्कस करायचं आहे की ह्या सगळ्या मोठ्या सेक्टरमध्ये आपण कसे आणि कुठे काम करू शकतो. तर एक सॅटेलाइट रन करायसाठी डिफरंट टीम्स वर्क करत असतात 24/7. आणि हे एक असं सेक्टर आहे की इथे तुम्हाला सुट्टी नाही मिळत, किंवा देअर कांट बी अ डे वेअर nobody is watching satellite or nobody is monitoring satellite. So ह्या ज्या टीम्स आहेत ह्या अल्टरनेट शिफ्ट्स मध्ये 24/7 काम करत असतात. द फर्स्ट थिंग इज मेकॅनिकल इंजिनियर्स, बिकॉज मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि when I was looking for opportunities outside mechanical designing field, when I came across this opportunity, I was a bit hesitant because मला वाटलं की माझा स्किल सेट कम्प्लिटली डिफरंट आहे, माझं क्वालिफिकेशन कम्प्लिटली डिफरंट आहे. बट स्टील आय वेंट अहेड आणि मी इंटरव्ह्यू दिला, मी टेस्ट केल्या त्याच्या, आणि आय कुड क्रॅक इट. आणि नंतर जेव्हा काम चालू केलं त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की देअर रिक्वायरमेंट्स फॉर especially for the mechanical engineer is they should be good with maths आणि physics, because इथं डे टू डे लाईफ मध्ये खूप
ग्राफ्स रीड करायचे असतात, ग्राफ्स प्लॉट करायचे असतात, कॉन्स्टंटली नंबर्स पाहूनच आपल्याला सॅटेलाइटचं बिहेवियर कसं आहे आणि वेदर इट इज वर्किंग ओके ऑर नॉट हे आपल्याला पाहायचं असतं. त्यामुळं यू शुड बी फ्लुएंट आणि म्हणजे तुम्हाला मॅथ्स आणि फिजिक्सला धरून काम करायला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट सुद्धा सुद्धा याच्यामध्ये खूप छान अपॉर्च्युनिटी आहे, बिकॉज जे सॅटेलाइट्स आम्ही मॉनिटर करतो ते सगळं एक सॉफ्टवेअर यूज करून करत असतो आणि त्याचं प्रोग्रामिंग हे मोस्टली जावा, पायथन आणि सी प्लस प्लस टू सम एक्सटेंड सी प्लस प्लस यूज करून होतं. तर आमच्याकडे एक कम्प्युटर सायन्सची एक सेपरेट टीम आहे की ज्याच्यामध्ये कम्प्युटर इंजिनियर्स कॉन्स्टंटली काम करत असतात टू मेक दिस ऍप्लिकेशन मोर अँड मोर युजर फ्रेंडली आणि टू एन्श्योर द स्मूथ वर्किंग ऑफ monitoring of the satellites. Electrical and ENTC engineers, these are required mostly for ground stations. So, for example, satellite तर आपण launch करतो, it is in the air, but how do you communicate with that? So we need to have some infrastructure on the land, on earth basically, which can constantly monitor the signals and data received from the satellite. तर ते त्याच्यासाठी आणि त्या अँटेनाज आणि ते जे बीम्स असतात त्याला मॉनिटर करण्यासाठी, त्याच्यावर काम करण्यासाठी देर इज अ टीम ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, which is constantly working day and night out for this company. तर हे झालं डिफरंट टाइप्स ऑफ इंजिनियर्स विच आर करंटली वर्किंग for this employer. And the next thing which I want to highlight here is transferable skills. How come all these engineers which don't have any background of aerospace or astronautical engineering still working here आणि successfully working here? एक आहे की आम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल टेकिंग माय पर्सनल एक्झाम्पल, मी जेव्हा इथं चालू केलं तेव्हा मला काहीच माहित नव्हतं की हे कसं आहे, कसं काम करतं वगैरे. पण दीज आर द थिंग्स विच कॅन बी टॉट. मी हळूहळू शिकत आली आहे, अजून मला भरपूर शिकायचं आहे, 2 वर्ष झाले आहेत फक्त मला. पण यू कॅन लर्न दीज थिंग्स. But the most important things which I'm going to highlight now, and I hope they can be helpful for you guys who are now going to start working in the corporate. Firstly, able to understand bigger picture. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता, कॉलेजमधून बाहेर पडता, तुम्हाला लगेच काही एक सेपरेट प्रोजेक्ट असाइन नाही होत. यू गेट असाइन्ड ऑन अ बिग प्रोजेक्ट, सो यू आर अ टायनी लिटल पार्ट ऑफ अ बिग प्रोजेक्ट. बट तुम्ही त्याच्यामध्ये स्टक नका राहू. ट्राय टू अंडरस्टँड की तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि त्याचा बिगर म्हणजे पिक्चर काय आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी एका आधीच्या माझ्या कंपनीमध्ये काम करत होते, आय वॉज वर्किंग ऑन अबेटमेंट सिस्टीम. ती अबेटमेंट सिस्टीम असते एका व्हॅक्युम पंपला अटॅच्ड. तो व्हॅक्युम पंप असतो, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये यूज होतो. तर तर ते जे तुमचं, पण मी अबेटमेंट सिस्टीमच्या मोठ्या एका मशीनच्या एका छोट्या पाईपवर काम करत होते. बट दॅट डझंट मीन की आय डिड नॉट नो एनिथिंग आउटसाइड दॅट स्मॉल पाईप. तर यु नो व्हॉट आय मीन की तुम्ही त्या एका छोट्याशा तुमच्या रोलमध्ये स्टक नका राहू. ट्राय टू अंडरस्टँड की हा पाईप मग कुठे यूज होतो, मग त्याच्या पुढे जाऊन तो कुठे यूज होतो, मग त्याच्या पुढे त्याचा अजून बिगर ऍप्लिकेशन काय आहे. तुम्ही अशा प्रकारे जर का ऑलवेज कॉन्स्टंटली इफ यू थिंक अबाउट बिगर पिक्चर, दॅट्स वेन यू विल रिअलाइज की तुम्हाला अजून कोणते स्किल्स अडॉप्ट करायचे आहेत आणि that's when you will have your actual growth. The next thing is able to understand requirements precisely. Most of the time you will see की आता जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तुम्हाला एक सांगितलं जातं की हे ड्रॉइंग बनवा. बट हे ड्रॉइंग कशाचं आहे, का बरं आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेड आहे हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे यू विल ट्राय टू अंडरस्टँड की हाऊ यू आर फिटेड इन अ बिग पिक्चर. Again, I'm emphasizing on bigger picture because that's very important when you're fresh graduates. Um, then third thing is communication and influencing. Um, this is something you have to have. तुम्ही
टेक्निकली खूप साऊंड आहात, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. बट इफ यू कॅनॉट कम्युनिकेट व्हॉट वर्क यू आर डुईंग, इफ यू आर नॉट क्लिअर विथ हाऊ यू आर डिलिव्हरिंग युअर ऑब्जेक्टिव्ह, समोरच्या माणसाला नाही कळणार. And then that's when actually you struggle. And then somebody else who has more communication skill and more influencing skill, he will just walk past you आणि त्याला प्रमोशन मिळून जाईल. So you will need to understand how to communicate with others, how to be a team player, आणि त्याच्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन आणि इन्फ्लुएन्सिंग हे खूप खूप महत्वाचं आहे. सेकंड इज प्रोजेक्ट प्लॅनिंग. प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये आपल्याला माहिती आहे, जसं मी आता म्हटलं की एव्हरीथिंग इज अबाउट प्रोजेक्ट प्लॅनिंग. तुम्ही कोणतंही काम सुरू करा, यू नीड टू अंडरस्टँड की तुमची टाइम रिक्वायरमेंट काय आहे, तुमची रिसोर्स रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला किती ह्याच्यामध्ये चॅलेंजेस येऊ शकतात, आणि हाऊ यू आर गोइंग टू overcome those challenges. So even if you are not getting any high demanding work, still try to understand your own little work, आणि ते तुम्ही ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर त्याच्याकडे पाहायला सुरू करा. आणि तुम्ही ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर हाऊ यू विल टॅकल दॅट, हे जर का तुम्ही कॉन्स्टंटली सुरुवातीपासूनच डोक्यात ठेवलं, तर तुम्ही पाहाल की उद्या जाऊन तुमचा जो बॉस आहे तो सुद्धा तेच करतो, त्याचा बॉस आहे तो सुद्धा तेच करतो. सो just because you are a fresh graduate, don't think ki you don't need to worry about these big things. Start worrying about these things beforehand, तर तुम्हाला ते जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली त्या स्टेजला पोचाल तेव्हा तुम्हाला ते खूप इझी जाईल. Second is leadership and emphasizing on taking initiative. So, like I said, just because you're not from any background किंवा तुम्हाला त्याचं काही माहित नाही आहे, म्हणून there is no reason you have to stay back. तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्ही शिकू शकता, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, जस्ट गो अहेड. देर इज nobody is going to stop you. In personally my case मध्ये, I had my BTech mechanical degree from Walchand College, and I had so much confidence in it की मी इथे विचारच नाही केला की if I'm going to survive here or not. आपण शिकून घेऊ. सो हॅव दॅट कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ की आपल्या कॉलेजने आपल्याला खूप छान शिकवलं आहे आणि आपल्याला क्वालिफाईड बनवलं आहे, दॅट वी कॅन गो आउट इन द वर्ल्ड अँड work there confidently. So have faith in your qualification, have faith in your degree, आणि you can then take on any sector or anything. And the last thing is effective decision making. खूप वेळेला आपल्याला लक्षात येतं की आपण जे इम्पॉर्टंट डिसिजन आहे त्याच्यापेक्षा जास्त बाहेरच्या बाकीच्या गोष्टींबद्दल जास्त वरी करत राहतो. ते करण्यापेक्षा try to learn how you can filter out uh, your options, and you can go for effective decision making. त्या मिनिटाला कशाची गरज आहे जास्त, आणि त्याच्यावर तुम्ही कसं इफेक्टिव्हली काम करू शकाल, दॅट्स इट. अपार्ट फ्रॉम दॅट, आणि एस्पेशली हे मी मुलींना सांगू इच्छिते की जेव्हा मला समजलं की ओ आय हॅव टू डू नाईट शिफ्ट, ओ आय हॅव टू वर्क लॉंग अवर्स, आय बी आउट फॉर लॉंग. Yes, I had that fear in my mind, but at the same time, I tried working on all my resources and what positive points I have got. And ते माझ्या स्वतःसोबत मी प्लॅनिंग केलं, माझ्या हस्बंड सोबत मी प्लॅनिंग केलं, अँड देन आय कुड वर्क आउट हाऊ एम आय गोइंग टू वर्क ऑन नाईट शिफ्ट अँड हाऊ एम आय गोइंग टू वर्क लेट अवर्स. सो that's when effective decision making comes into the play. Ki try to understand what you want to do and what are the requirements, and then just go ahead for that. हे जे ट्रान्सफरेबल स्किल्स आहेत, ऑन पेपर हे खूप इझी वाटतात. आपण होल आवर इंजिनिअरिंग लाईफ, आपल्या अकॅडमिक ह्याच्यामध्ये आपण ह्याकडे काही लक्ष देत नाही, बट they are the most important transferable skills, and I cannot emphasize enough on um, trying to get expertise on these. And yeah, that's it. If I had to say anything to you guys in this 1 hour or 45 minutes, I will say ki try working on these transferable skills. They will take you far away. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार जर का तुम्ही ह्या गोष्टींवर वर्क करायला आत्तापासूनच सुरुवात केली तर. And that's it from me. Thank you so much for your endearing words. I hope we will get all the prospects from your what you have told to us. So let's move on to the question and answer session. So here are some questions, but we will take the representative questions as
Sneha Deshpande ma'am has further commitments to do. So the first question is, how is the post-graduation education system in UK different from India? It's very different actually, and it is so beneficial, and especially now after COVID, UK government has come up with really amazing uh, offer for all the international students. Um, you don't have to have any relevant background. You just have to be graduate in anything. So, for example, एक mechanical engineer आहे, if he wants to do post graduation in aeronautics or aerospace, he can do that. ॲज लॉंग ॲज तुम्ही डॉक्टर बनायचं म्हणत नाही ऑल ऑफ अ सडन, तुम्ही काहीही करू शकता. सो इफ यू वॉन्ट टू बी अ लॉयर, यू कॅन डू दॅट. तुम्हाला कम्प्लीट जर का फील्ड चेंज करायचं आहे, तुम्ही ते करू शकता, बट बेसिक रिक्वायरमेंट इज तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि आता आय थिंक रिसेंटली एक UK गव्हर्नमेंटने चालू केलंय, यू कॅन स्टे फॉर लाईक 2 years इवन आफ्टर कम्प्लिटिंग युअर डिग्री इन UK. सो फॉर एक्झाम्पल अर्लियर असं होतं की 1 वर्ष तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की आय थिंक यू नीड टू हॅव जॉब इमिडिएटली. बट आता तसं नाहीये. यू कॅन स्टे फॉर 2 years इन UK, ट्राय टू गेट जॉब, ट्राय टू you can start even next degree if you want. So I would highly recommend thinking about UK for higher education. Okay, great. That's a great piece of information. So the next question is, what are Hello, the sir. opportunities? Yeah, sorry. Yeah. So the next question is, what are the opportunities to join aerospace field after BTech? Opportunities are great. माझंच एक्झाम्पल घ्या. आय हॅड नो ऑफिशियल और डिग्री इन एरोस्पेस इंजिनिअरिंग, बट त्यांच्या रिक्वायरमेंट्स येतात. सो फॉर एक्झाम्पल, जेव्हा मला ही आय वॉज लुकिंग फॉर जॉब इन लंडन, आणि आय केम अक्रॉस द प्रोफाईल ज्याच्यामध्ये रिक्वायरमेंट होती की यू नीड टू हॅव टेक्निकल डिग्री, जी माझ्याकडे होती. तुम्हाला टाइम स्केल वगैरे त्याच्याशी काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. मला काही प्रॉब्लेम नव्हता. दे हॅड रिक्वायरमेंट की तुम्हाला एरोस्पेसशी हे ओळख असायला पाहिजे. बट बिकॉज माझी मेकॅनिकल डिग्रीमध्ये वी वर्क ऑन सिमिलर थिंग्स, मॅथ्स आणि फिजिक्स, हे दोन आपले जे विषय आहेत दे आर कॉमन. सो आय हॅड बॅकग्राऊंड ऑफ मॅथ्स, आय हॅड बॅकग्राऊंड ऑफ फिजिक्स, दॅट्स वाय आय वेंट अहेड. सो जर का तुमच्याकडे डिग्री आहे एरोस्पेस इंडस्ट्रीची, वेल अँड गुड. बट जरी नाही आहे तरी तुम्ही तुमच्या आत्ताच्या जे एक्सपिरियन्स आहे तुमचा, सपोज इफ यू गेट 3-4 years ऑफ एक्सपिरियन्स इन सम अदर फील्ड whose skill set are similar, you can still go ahead and apply in those sectors. That's what I'm telling. Don't be afraid to apply in new sectors, because you never know, you can get opportunity. Yes, that's very great. So the next question is, what were the challenges you faced in your early career? अर्ली करिअरमध्ये आय वुड से, जेव्हा मी UK मध्ये पहिल्यांदा वर्किंग स्टार्ट केलं, ते तेव्हाचं मी सांगू इच्छिते की तेव्हा मी मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून काम करत होते. आणि दॅट्स वेअर आय स्ट्रगल क्वाईट अ लॉट विथ अंडरस्टँडिंग द प्रोजेक्ट रिक्वायरमेंट्स. सो फॉर एक्झाम्पल, लाईक आय सेड, मी एका अबेटमेंट सिस्टीमवर काम करत होते. मी एका छोट्याशा प्रोजेक्टवर छोट्याशा त्या टायनी पार्टवर काम करत होते. पण जेव्हा तुम्हाला नेक्स्ट काम येतं जे की तुमच्या आत्ताच्या वर्कशी काहीच रिलेटेड नसतं, ॲट दॅट टाइम यू विल थिंक की ओ, माझ्या मेकॅनिकल डिग्रीमध्ये मी हे नाही शिकले, मग मी काय करू. बट डोंट, आणि थोडंसं आपल्याला एक काय म्हणतात, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो की मी जाऊन कशी विचारू, मग त्यांना काय वाटेल, आणि हा तर वेगळा देश आहे. तर थोडंसं मला तेव्हा मी हेजिटेट करायची विचारायला. बट देन आय अंडरस्टँड, मोर आय हेजिटेट, ते माझ्यासाठी जास्त लॉस असणार आहे. तर ह्या those are the some personal limitations which you only have to work on it and overcome it. Okay, that would surely help us. So the next question is, what are your words for a second year engineering student for being a well sophisticated and skilled mechanical engineer? Sorry, what are your Words, your thoughts for them. what are my thoughts for second year engineers?
Yeah, any piece of advice you would like to give to them? Like I said, when म्हणजे don't make the mistake which I did, because आपण जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये शिकत असतो किंवा जेव्हा जेव्हा आपण बेसिकली शिकत असतो, आपला जास्त फोकस असतो टेक्निकल नॉलेज आपलं वाढवण्यावर किंवा अकॅडमिक्सवर, की माझा पॉइंटर किती येतोय, माझा मार्क्स किती येत आहेत. No doubt they are important. You should study and you have to study. There is no second opinion about it. But at the same time, like I said, transferable skills जे slide मी intentionally add केली होती की तुम्ही त्याच्यासोबत if you are in second year start working on that now. की फॉर एक्झाम्पल यू आर जस्ट अ मेकॅनिकल इंजिनियर, ठीक आहे. इफ यू आर स्टडिंग जस्ट एक मेकॅनिकल आहे, ट्राय टू अंडरस्टँड तुम्ही मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्सशी कसे रिलेट करू शकता, ट्राय टू अंडरस्टँड तुम्ही मेकॅनिकल कम्प्युटरशी कसे रिलेट करू शकता. इफ यू कॅन गो फॉर एनी एक्सटर्नल कोर्स की फॉर एक्झाम्पल जे प्रोग्रामिंग कम्प्युटेशनल मेथड हे जे असे सब्जेक्ट्स आहेत की यू कॅन रिलेट you can connect them with electronics or computer science, and that's why I think Walchand had started minor degree course ki you can explore the opportunities. तर if you are in second year engineer, I will say ki try to broaden your area on your Okay. own. Yeah. Yeah. So, as you said, it's not right now much feasible to stick to your core branch, right? Sorry. Okay. It's not much feasible right now to stick to your core branch, right? Yeah, I mean, you can stick to your core branch, but then it will be like you will have to work in the same sector. If you are Okay. happy with that, there is no problem. But personally, I'm not that kind of person, so I want to explore more. Okay, great. So, W sir has come here, so I welcome W sir. So, it's a question from W sir. What is an average life of a satellite, or what is the criteria to measure the life of a satellite? So for example, एक सॅटेलाइट usually launch करतात 10 to 15 years साठी, and then we expect it to last at least for that period. But it also depends upon how we use the fuel which is already on the satellite. Because of the limitations, we can't put more fuel on the satellite. त्याचं weight वाढत जातं आणि मग then it starts giving more problems. But sometimes ते जे आत्ताचं fuel आहे इट इफेक्टिवली त्याच्यामध्ये मग तुम्ही काही असे गोष्टी आहेत की ज्या तुम्ही कमी करू शकता किंवा जास्त करू शकता. सो जे मॅन्युअर्स असतात सॅटेलाइटचे जेव्हा ते अर्थच्या भोवती रोटेट होत असतं, यू कॅन कट सम फ्युएल इन टू दॅट. जेव्हा ते सूर्याच्या समोर येतं तेव्हा यू कॅन स्टॉप युझिंग द फ्युएल, सो इट कॅन ओनली यूज द सोलार एनर्जी. सो थिंग्स लाईक दॅट कॅन इन्क्रीज द लाईफ ऑफ अ सॅटेलाइट. आणि आमचं जे सगळ्यात पहिलं सॅटेलाइट होतं, इट हॅड लॉन्च्ड इन I think 1997. So for example, it's been there for like 25 years. So you can increase the life of satellite slowly, yeah, with efficient use. All right. So the next question is it so costly to take post graduation in UK? What about the funding such as loan or earn and learn or scholarship? Um, I would say yes, it is costly as compared to US, and because currency आपल्याला माहित आहे, pound is little bit expensive than dollar. पण इथे जे म्हणजे माझे काही ओळखीचे जे स्टुडंट्स आहेत ते दे हॅव अप्लाइड फॉर द स्कॉलरशिप जस्ट द वे वी अप्लाय फॉर इन एनी डिफरंट कंट्रीज. आणि अर्न व्हाईल यू लर्न हे जे प्रकार आहे की इथे युके मध्ये तुम्हाला 20 अवर्स अलाउड असतात इन अ वीक. यू कॅन वर्क. इफ यू स्टार्ट वर्किंग मोर दॅन दॅट तर ते तुम्हाला अलाउ नाही करत आणि मे बी तुमचा विजा बॅन होऊ शकतो, बिकॉज इट लुक्स लाईक यू आर हिअर फॉर वर्किंग, अर्निंग मनी दॅन स्टडिंग. सो या ती एक गोष्ट लक्षात ठेवली की आपण स्टुडंट विजावर आहोत आणि देन हाऊ मच वी कॅन वर्क, तर इथे मॅनेज होऊ शकतं. Okay, great. So the next question is a little bit fun one. How was your how did your family react when they understood that you are going out of country? सो बेसिकली माझी फॅमिलीला इतकं जास्त काही असं म्हणजे दे डिडंट वरी दॅट मच अबाउट मी.
I don't know why, but yeah, um, they just asked me की do you really want to do this? आणि हे माझ्या आई-बाबांचं खूप पहिल्यापासून आहे. They never really bothered की ही मुलगी आहे आणि ही जाऊन पुढे काय करणार आहे. They always ask me one thing, do you really want to do it? Because जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला करायला जातो किंवा आपण कुठलीही गोष्ट करायची म्हणतो, तर ती कंप्लीटली तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते. इट्स नॉट लाइक की तुमचे आई-बाबा म्हणाले जा किंवा उद्या तुमचं अजून कोणीतरी म्हणालं जा किंवा आज मी म्हणत आहे की हे हे चांगलं आहे करा. कोणीही ते थर्ड पर्सननी किती जरी सांगितलं किंवा फॅमिलीने किती जरी सांगितलं तरी इट्स गोइंग टू बी यू इन दॅट सिच्युएशन अँड इट्स गोइंग टू बी यू लुकिंग आफ्टर युअर ओन सेल्फ. सो जस्ट ट्राय टू थिंक की मला फॉरेनमध्ये जायचं आहे. एम आय गोइंग टू सर्व्हाइव्ह देअर किंवा मी तिथं कॉन्फिडेंटली राहू शकेन का? एम आय रेडी टू फेस वॉट एव्हर कम्स इन माय वे अँड दॅट्स इट. तर जेव्हा मी युकेला जायचं म्हणाले, मी पहिल्यांदा सगळी माहिती काढून घेतली की तिथे कसं असतं, काय असतं. आधीचे लोक जे गेले आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली. डे टू डे लाईफ कसं असतं, हाऊ टू मॅनेज फायनान्सेस, वेदर इट इज सेफ ऑर नॉट. या ज्या 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याचं विचारून घेतलं अँड देन आय हॅड कॉन्फिडन्स की आय कॅन डू दॅट. आणि मग मी आई बाबांना सांगितलं की या आय वॉन्ट टू गो आणि दे वर ऑल सपोर्टिव्ह. Okay, that's great. So the last couple of questions. Yeah. What are your thoughts about aerospace sector in India? एरोस्पेस सेक्टर इन इंडिया ऑनेस्टली मला खूप माहित नाही आहे. बिकॉज तुमच्यासारखंच मला सुद्धा एवढंच माहित आहे की इस्रो विच इज अवर स्टार ऑफ इंडिया. आणि सम ऑफ माय कलिग्स फ्रॉम हिअर इन UK दे हॅव बीन टू इस्रो आणि त्यांनी तिथे जाऊन काम केलेलं आहे. तर इस्रोचं आणि ह्या इन्मरसॅटचं चांगलं कोलॅबरेशन आहे. नॉट जस्ट इन्मरसॅट बट इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं खूप डिफरंट कंट्रीजमध्ये कोलॅबरेशन आहे. आणि आय थिंक तुम्ही जर का इथे UK मध्ये येऊन इफ यू डू एरोस्पेस मास्टर्स and you can still get good opportunities in India in ISRO. Okay, that's great. So the last but not the least, what are your future plans? Future plans. So as I said, me because I have mechanical as a technical education माझं mechanical degree आहे. तर मला आता for last 2 years I have been trying to figure out की whether I want to do masters or a management degree. So I went for management degree. मी सध्या एक PG डिप्लोमा जे आपण म्हणतो तो मी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून मी ते करत आहे. आणि आय होप टू गेट इन टू प्रोजेक्ट प्लॅनिंग बट आय डोंट वॉन्ट टू लिव्ह दिस सेक्टर. सो जरी मी इफ आय गो इन टू प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड मॅनेजमेंट साइड आय वुड स्टिल वॉन्ट टू बी पार्ट ऑफ सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन बिकॉज it's going to be in more demand in coming future. Yeah. Thank you so much. We wish you all the best for your future plans, and truly it was a fruitful interaction. Now I hand over the session to Mr. Bhushan Kare, President of SOFTA, for the vote of thanks. Yeah. A very good evening to one and all. It's such a privilege for me to propose the vote of thanks. First of all, on behalf of Walchand College and SOFTA, I would like to express a humble gratitude to our chief guest, Ms. Sneha Deshpande, for gracing us with her presence. And thank you so much for going through such details regarding satellite communication and guiding us through the opportunities and excitement regarding aerospace engineering. I'm sure the words and experience that you shared will be very fruitful for us in our future journey. I would also like to thank our training and placement officer, Professor Sanjay Daigude sir, for syncing us up and giving us an opportunity to host this session. And lastly, I would also like to thank all the faculty members and students that have attended this session with us. Yeah, thank you so much everyone. And now we officially declare the end of the session. Have a great day and you may proceed now. Thank you so much for giving me this opportunity. It was lovely interacting with you. And thank you so much, Dabir sir, for contacting me.
we'll definitely be in touch. Thank you, everyone, and best wishes to all of you. Yeah, thank you so much, and same to you as well. It was great to have Okay, you here with us. same here.